वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो नारायणाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालच्या दीर्घ भागामध्ये आपण भगवंतांच्या दिव्य स्वरूपाबद्दल, त्यांचे अलंकार, त्यांचे आयुध, त्यांचं वाहन या सगळ्याच्या बद्दल आपण माहिती करून घेतली. आता मात्र आपण सुरू करणार आहोत आजपासून एक पवित्र, सुंदर, गोड आणि आध्यात्मिक प्रवास सुरू करणार आहोत. या प्रवासामध्ये आपण भगवान महाविष्णूंच्या दिव्य अवतारांचे रहस्य, त्यामागचे उद्देश, त्याचे तत्वज्ञान आणि मानव जातीला दिलेला संदेश हे सगळं जाणून घेणार आहोत. कारण आजपासून आपण सुरू करणार आहोत आधी भगवंतांचे 14 अवतार. मी आपल्याला पहिल्याच भागामध्ये सांगितलं होतं की भगवंतांचे 24 अवतार आहेत. पण सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मी असे ठरवले की आधी 14 अवतार सांगून घ्यायचे आणि मग मात्र दशावतारांच्या बद्दल माहिती द्यायची. त्यामुळे मी आधी 14 अवतार, भगवंतांचे 24 अवतारामधले 14 अवतार आधी सांगणार आहे आणि मग जे आपल्याला सगळ्यांना माहित आहेत दशावतार, त्याची माहिती मी नंतर देणार आहे. या 14 अवतारामधले पण बरेचसे अवतार सगळ्यांना माहिती असतील. यदा कदाचित 2-4 अवतार माहिती नसतील, त्यांची माहिती आपल्याला मिळून जाईल. जेव्हा आपण भगवान विष्णूंच्या दशावताराचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बलराम, बुद्ध आणि कल्की असे सगळे अवतार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. मत्स्य रूप धारण करून वेदांचं रक्षण करणारे भगवान, भक्त प्रल्हादातून खांबातून प्रगट होणारे भगवान नरसिंह, रावणाचा वध करणारे श्रीराम, महाभारतात अर्जुनाला भगवद्गीतेतून उपदेश करणारे श्रीकृष्ण, असे सगळे अवतार आपल्याला परिचित आहेत. परंतु अनेकांना हे माहित नसते की मत्स्य अवतार हा भगवंतांचा पहिला अवतार नाहीये. श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णलेल्या 24 प्रमुख अवतारामध्ये मत्स्य अवतारापूर्वीच भगवंतांनी 6 दिव्य अवतार अजून घेतलेले होते. बऱ्याच जणांना माहित नसतं हे आणि म्हणूनच हा उद्देश माझा होता. आधी मी ठरवलेलं होतं की भगवंतांचे दशावतारच करायचे. पण नंतर ओघाओघाने ज्या वेळेला मी वाचन सुरू केलं आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की भगवंतांच्या ह्या सगळ्या अवताराच्या आधी पण काही अवतार भगवंतांचे झालेले आहेत, जे मी पहिल्या भागामध्ये आपल्याला सांगितले. हे लीला अवतार आहेत, अंश अवतार आहेत, शाक्य अवतार आहेत. हे अवतार बऱ्याच जणांना माहित नसतील. मग अनायसा आपण जर दशावतार सुरू करत आहोत तर मग आपण पूर्ण 24 अवताराची माहिती दिली तर ती अजून जास्त सगळ्यांना समजायला सोपी जाईल. म्हणून हा भाग 24 अवतारांचा भाग करायचा मी ठरवला. फक्त सरळ सगळे न करता 24 अवतार मी आधी 14 अवतार करून घेते. पण मी प्रत्येक अवतारामध्ये सांगणार आहे की हा नेमका कोणता अवतार होता, म्हणजे कितवा अवतार होता, हे मात्र मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जेवढे आधी जे अवतार आहेत, काही या 24 अवतारामधले काही अवतारांचा उद्देश युद्ध करणे किंवा दुष्टांचा संहार करणे हा नव्हता. तर काही भगवंतांच्या अवताराचा उद्देश ज्ञान, वैराग्य, धर्म, अध्यात्म यांची स्थापना करणे हा होता. आपल्याला असं वाटतं की भगवंतांनी जे घेतले अवतार ते दुष्टांचा नाश करण्यासाठी म्हणून घेतले, पण सगळेच अवतार त्यासाठी नव्हते. काही अवतार मी आता आपल्याला सांगितल्यासारखे ज्ञान, वैराग्य, धर्म आणि अध्यात्म यासाठी पण भगवंतांचे अवतार भगवंतांनी धारण केलेले आहेत.
भगवान विष्णूंचे एकूण 24 प्रमुख अवतार श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णिले आहेत. या 24 अवतारामध्ये काही पूर्ण अवतार आहेत, काही अंश अवतार आहेत, काही शक्त्यावेश अवतार आहेत. त्यामुळे भगवंतांचे प्रत्येक रूप केवळ पौराणिक कथा नसून प्रत्येक अवताराच्या मागे एक दिव्य संदेश, गूढ तत्वज्ञान आणि संपूर्ण मानव जातीसाठी अमूल्य असा संदेश दडलेला आहे. आणि हाच आपल्याला भाग नीट समजून घ्यायचा आहे. हाच संदेश, हाच हेतू आणि हेच गूढ तत्वज्ञान आपल्याला प्रत्येक भागातून, प्रत्येक अवतारातून समजून घ्यायचा आहे. आणि तोच प्रयत्न मी या पूर्ण 24 अवतारामध्ये माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवंतांचा पहिला अवतार आज आपण बघणार आहोत. भगवंतांचा 24 अवतारामधला पहिला अवतार, 4 कुमार. आता आपल्याला महाभारत श्रीमद भागवत महापुराण आठवलं असेल आणि या आधीचा भाग जो मी केलेला होता की प्रत्येक लीलेमध्ये उद्देश काय होता आणि त्या लीलेमध्ये जी पात्र होती त्यांची पुण्याई काय होती. यामध्ये पहिल्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलेले होते 4 कुमार. आता हा भगवंतांचा जो पहिला अवतार आहे तो आहे 4 कुमारांचा अवतार. भगवान विष्णूंच्या 24 प्रमुख अवतारामध्ये प्रथम क्रमांकावर येतात सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, ज्यांना एकत्रितपणे 4 कुमार किंवा सनकादिक ऋषी म्हणून संबोधलं जात. पूर्ण कधी कधी कुठल्या पुराणामध्ये पूर्ण 4ही नावं घेतली जात नाहीत. कधी त्यांना 4 कुमार म्हणून संबोधलं जातं किंवा सनकादिक ऋषी म्हणून देखील संबोधलं जातं. ब्रह्मदेवानी सृष्टीच्या प्रारंभी आपल्या मनातल्या संकल्पातून या 4 दिव्य पुत्रांची निर्मिती केली म्हणून त्यांना मानसपुत्र देखील म्हटलं जातं. ते कोणत्याही स्त्रीच्या गर्भातून जन्मले नाहीत म्हणून त्यांना अयोनीज असे पण संबोधले जाते. श्रीमद भागवत महापुराणानुसार हे 4 कुमार सामान्य जीवाप्रमाणे कर्मबंधातून जन्माला आलेले नव्हते. ते नित्यमुक्त आहेत, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रापासून ते मुक्त असलेले दिव्य आत्मस्वरूप आहेत. वैष्णव परंपरेनुसार ते भगवान विष्णूंच्या ज्ञान आणि वैराग्य तत्वाचे अंश अवतार आहेत. आता हे 4 कुमार आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला मी आपल्याला सांगणार आहे लीला अवतार, अंश अवतार आणि शक्त्यावेश अवतार, म्हणजे कोण कुठले अवतार आहेत हे पण मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे 4 कुमार जे आहेत हे वैष्णव परंपरेनुसार भगवान विष्णूंचे ज्ञान आणि वैराग्य या दिव्य तत्वाचे अंश अवतार आहेत. म्हणूनच ते पूर्ण अवतार नसून भगवंतांच्या ज्ञानशक्तीचे प्रगट स्वरूप आहेत. हे जन्मताच पूर्णपणे ज्ञानी होते. ज्या वेळेला ते जन्माला आले त्याच क्षणी त्यांना वेद, ब्रह्मज्ञान आणि आत्म तत्वाचे संपूर्ण ज्ञान झालेले होते. त्यांना शिक्षण घेण्याची कधी आवश्यकताच पडलेली नाही, कारण ते ज्ञान स्वरूप होते. त्यांच्यातच ज्ञान होतं, त्यामुळे त्यांना परत कुठले शिक्षण घेण्याची काहीही गरज पडली नाही. ब्रह्मदेवानी त्यांना आज्ञा दिली की सृष्टीचा विस्तार करण्यासाठी तुम्ही विवाह करा आणि संतती उत्पन्न करा. ब्रह्मदेवांची इच्छा होती, परंतु 4ही कुमारांनी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि त्यांनी सांगितले की आम्ही संसार धर्म स्वीकारणार नाही. आम्ही आयुष्यभर ब्रह्मचर्याचे पालन करून केवळ श्रीहरीची भक्ती, ध्यान आणि ब्रह्मज्ञानाचा प्रसार करणार आहोत. त्यांना संसार मोहामध्ये अडकायचं नव्हतं म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांना नम्रपणे नकार दिलेला होता. असे सांगून त्यांनी संसाराचा पूर्णपणे त्याग केला. पण ब्रह्मदेवांना त्यांच्या या निर्णयामुळे क्षणभर राग आला. त्यांना असं वाटलं की माझी मानसपुत्र आहेत आणि मी त्यांचा पिता आहे, त्यामुळे
मी सांगितलेली आज्ञा यांनी पाळली पाहिजे. क्षणभर त्यांना राग आला, परंतु या एका प्रसंगातून जगाला एक महान संदेश यांनी चार कुमारांनी दिला की सृष्टीच्या कल्याणासाठी केवळ लोकसंख्या वाढवणे महत्वाचे नसते. ज्ञान, वैराग्य आणि ईश्वर भक्ती तितकीच महत्वाची असते लोककल्याणासाठी. आता मी मागच्या वेळेला आपल्याला सांगितले होते की हे 4-5 वर्षाच्या कुमारांसारखे हे दिसतात. चार हे कुमार जे आहेत सनकादिक ऋषी हे 4-5 वर्षाच्या बाल्य अवस्थेसारखे दिसतात. हे त्यांच्या शरीराचे वय नसून त्यांच्या आत्मिक अवस्थेचे प्रतीक आहे. कशासाठी आहे हे प्रतीक? याच्या मागे खूप गूढ अर्थ आहे. बालकांच्या मनामध्ये कधी अहंकार नसतो. आपण आपल्या घरातली लहान मुलं बघतो, मोठी माणसं आणि लहान मुलं, आपल्याच घरातली आपण जर तुलना करायला लागलो तर लहान मूल कधीही कुठल्या अहंकारामध्ये अडकत नाही, रागामध्ये अडकत नाही, लोभामध्ये नाही, मोहामध्ये अडकत नाही. मत्सर नसतो. त्याला तुम्ही कधी रागवा, त्याला कधी तुम्ही शिक्षा करा, थोड्या वेळानंतर ते सगळं विसरून जातं. आणि तेच मोठी व्यक्ती जी असते ती मनामध्ये वर्षानुवर्ष ही गोष्ट घेऊन बसलेली असते. अनेक वर्षांच्या गोष्टी मनामध्ये असतात. पण आपल्या घरातलं लहान 4-5 वर्षाचं बालक क्षणात ती गोष्ट विसरून जाऊन आपल्या गळ्याला मिठी मारतं, प्रेमाने मिठी मारतं. कारण त्याच्या मनामध्ये ती गोष्ट राहिलेली नसती, गोष्ट ते राहू देत नाही. असं लहान बालकांचं मन असतं, इतकं निर्मळ मन असतं. आणि ह्यासाठी म्हणून सनकादिक ऋषींचं वय 4 ते 5 वर्षाच्या बालका इतकंच होतं. बालकाच्या मनामध्ये अहंकार नसतो, लोभ, मोह, मद, मत्सर, विषयभोगाची आसक्ती नसते. 4 कुमारांनी अशाच निरागस, निर्मळ आणि पूर्ण वैराग्यमय अवस्थेत सदैव राहण्याचा संकल्प केला. त्यामुळे त्यांचे बालरूप हे निष्पापपणा, निर्मळपणा आणि अखंड ब्रह्मज्ञानाचे प्रतीक मानले गेलेले आहे. आपल्याला आठवत असेल, मी श्रीमद भागवतामध्ये पण सांगितलेलं होतं आणि या आधीच्या भागात पण सांगितलेलं होतं की जय विजयाची कथा आपल्याला आठवत असेल. सनकादिक ऋषी वैकुंठामध्ये आले आणि वैकुंठामध्ये भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी आले आणि एका क्षणाच्या अहंकारामुळे जय विजयाने त्यांना अडवले आणि द्वारपाल असलेल्या जय विजयाने त्यांना अडवले आणि परमेश्वरांचे, विष्णूंचे दर्शन घेण्यापासून त्यांनी त्यांना रोखले. त्यामुळे सनकादिक ऋषींनी त्यांना शाप दिलेला होता की तुम्हाला 7 जन्म पृथ्वीवर जाऊन मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल, कारण इथे वैकुंठामध्ये अहंकाराला जागा नाही. त्यासाठी तुम्हाला पृथ्वीवर जाऊन 7 जन्म तुम्हाला घ्यावा लागेल. त्यावेळेला भगवान विष्णू तिथे प्रगट झालेले होते आणि भगवान विष्णूंनी क्षमा मागितली होती सनकादिक ऋषींची की माझ्या भक्ताने, कारण अतिशय निस्सीम भक्त होते जय आणि विजय भगवान विष्णूंचे, पण एका क्षणिक अहंकारामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागलेला होता. त्यावेळेला भगवान विष्णूंनी सनकादिक ऋषींची क्षमा मागितलेली होती आणि त्यांना सांगितलेली होती की माझे भक्त चुकलेले आहेत, त्यांना क्षमा करा, त्यांना उशाप द्या. आपण त्यांना शाप दिलेला आहे. त्यावेळेला भगवंतांनी त्यांना स्वतः सांगितलेलं होतं जय विजयांना की 7 जन्म तुम्ही माझे भक्त म्हणून पृथ्वीवर मृत्यू लोकामध्ये जन्म घ्या किंवा 3 जन्म माझे मोठे शत्रू म्हणून जन्म घ्या. जय विजय हे निस्सीम भक्त, अगदी त्यांना एकही क्षण भगवंतापासून दूर राहायचं नव्हतं, म्हणून त्यांनी 3 जन्म शत्रुत्व पत्करलं आणि पुढचे 4 जन्माच्या आधीच 3 जन्मामध्ये शिक्षा आटोपून परत ते वैकुंठामध्ये यायसाठी तयार झाले. आता आपल्याला मी मागच्या वेळेला ही गोष्ट सांगितलेली होती, ही कथा आपल्याला मी सांगितलेली होती, पण खरे पाहिले तर हा शाप जो आहे, हा शाप भगवंतांच्या इच्छेनेच घडलेला होता.
आपल्याला असे वाटले की सनकादिक ऋषींनी शाप दिला, पण सनकादिक ऋषींच्या मनामध्ये इच्छा निर्माण केलेली होती. हे सगळा शाप देण्याची इच्छा निर्माण भगवंतानी केलेली होती. कारण भगवंतांना पृथ्वीवर अवतार घेऊन धर्मस्थापनेसाठी लीला करायची होती. आणि त्या लीलेमध्ये त्यांना समोर पराक्रमी शत्रू पाहिजे होते. आणि मग आता असे पराक्रमी शत्रू मिळण्यासाठी म्हणून त्यांनी जय विजयांना त्यांच्या मनामध्ये एक क्षणभर अहंकार निर्माण केला आणि सनकादिक ऋषींकडून त्यांना शाप दिला. ही सगळी भगवंतांची लीला होती. आणि म्हणूनच जय विजयांनी 3 जन्म भगवंतांचे शत्रू म्हणून मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला. ते तिन्ही जन्म मी मागच्या वेळेला सांगितले ते, पण आता ओघाओघाने मी परत आपल्याला ते सांगणार आहे. पहिल्या जन्मामध्ये ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले, दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले, आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र झाले. असे 3 जन्म त्यांनी घेतला, शत्रू म्हणून मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला. प्रत्येक जन्मामध्ये भगवंतांनी स्वतः अवतार घेतले आणि त्यांचा उद्धार केला. त्यामुळे सनकादिक ऋषींचा शाप, आपल्याला असं वाटतं की सनकादिक ऋषींनी शाप दिलाय, पण प्रत्यक्षामध्ये सनकादिक ऋषींचा शाप हा भगवंतांच्या दिव्य लीलेचा एक भाग होता. म्हणजे ही प्रत्येक गोष्ट भगवंतांनी ठरवलेली असती. कुणी कुणाला शाप द्यायचा, उशाप द्यायचा, कुणाकडून त्यांना मोक्ष मिळणारा, हे सगळे भगवंत ठरवून ठेवतात. 4 कुमारांचे अद्भुत वैशिष्ट्य काय आहे? 4 कुमारांनी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्तीचा प्रसार केला. श्रीमद भागवतामध्ये असे वर्णन येते की वैकुंठामध्ये प्रवेश करताच भगवंतांच्या चरणी अर्पण केलेल्या तुळशीच्या सुगंधाने त्यांचे हृदय प्रेमभक्तीने ओथंबून गेलेले होते. त्या क्षणापासून केवळ निर्गुण ब्रह्मज्ञान नव्हे, तर सगुण भगवान विष्णूंच्या भक्तीचेही महत्व त्यांनी जगाला दाखवून दिले. म्हणून वैष्णव परंपरेमध्ये 4 कुमारांना ज्ञान आणि भक्तीचा अतिशय सुंदर संगम मानला गेलेला आहे. आता या 4 कुमारांच्या अवताराच्या मागचा संदेश आपल्यासाठी, मी कालच्या भागामध्ये सांगितलेले होते की पुराण आपल्याला खूप छान उपदेश करतो. फक्त आता मी त्याला काही कथांमधून थोडीशी आधुनिकतेची जोड देऊन आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या अवताराच्या मागचा संदेश आहे, 4 कुमारांचा अवतार आपल्याला शिकवतो की खरे ज्ञान हे केवळ नुसती माहिती नाही, तो आत्मसाक्षात्कार आहे. वैराग्य म्हणजे संसाराचा द्वेष नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता नाही, वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा, आता संसार सोडून द्यायचा, सगळं सोडून द्यायचं आणि आपण कुठेतरी जायचं, ऋषिकेशला जाऊ, हरिद्वारला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. पण 4 कुमार सांगतात की संसाराचा द्वेष किंवा संसार सोडणं म्हणजे वैराग्य नाही, तर या विषयावरील आसक्तीचा त्याग करणं. म्हणजे तुम्ही संसारात राहा, पण तुम्ही आसक्ती नका ठेवू. हळूहळू त्या गोष्टीतून दूर व्हायचा प्रयत्न करा. एकदम तर कोणालाही जमणार नाही, आपण साधी माणसं आहोत. त्यामुळे हळूहळू प्रत्येक गोष्टीतून आपलं लक्ष, आपलं मन, आपलं चित्त काढून घ्यायचं ठरवा. एक एक गोष्टीतून एकदम सगळ्या गोष्टी करू नका, त्या होत पण नसतात. पण एक एक गोष्टीतून हळूहळू जर आपण बाहेर पडायला लागलो, तर हळूहळू आपली आसक्ती, आपल्याच संसाराबद्दलची आसक्ती कमी व्हायला लागते. त्यासाठी वैराग्य घ्यायची काहीही, संन्यास घ्यायची काहीही गरज नाही. निरागस मन, अहंकार रहित जीवन आणि भगवंतावरची अखंड भक्ती, ब्रह्मज्ञान याचा संगम म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांचे दिव्य जीवन आहे. हे आपल्याला एवढंच शिकवतात की निरागस मन ठेवा, अहंकार रहित जीवन ठेवा. प्रत्येक भागामध्ये आपण श्रीमद भागवतापासून बघत आलेलो आहोत, अहंकार सोडा.
प्रत्येक भागामध्ये आपल्याला हा उपदेश करत आलेले आहेत सगळेजण. सगळ्या ऋषी मुनींनी आपल्याला हाच, भगवंत तर करतातच आहेत, ऋषी मुनींनी देखील आपल्याला हाच उपदेश केलेला आहे. अहंकार सोडा आणि तुमचं जे मन आहे ते लहान मुलांसारखं निरागस ठेवा. भगवंतांवर अखंड भक्ती ठेवा आणि आपोआप तुम्हाला या सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळायला जाईल. आणि या सगळ्या गोष्टींचा संगम म्हणजे हे 4 कुमार, हे जे आहे अंश अवतार जे आहेत, भगवंतांचे अंश अवतार आहेत, हे 4 कुमार म्हणजे या गोष्टींचा संगम आहे. हा आहे भगवंतांचा पहिला अवतार, 24 अवतारातला पहिला अवतार. यानंतर आपण बघणार आहोत भगवंतांचा दुसऱ्या क्रमांकावर असलेला अवतार. आता मात्र काही गोष्टी खरंच खूप शांतपणे आपण ऐकायला पाहिजेत. कारण काही वेळेला आपल्याला खूप गैरसमज पण होतात आणि लक्षात पण काही गोष्टी येत नाहीत. आता मी आपल्याला जो भाग सांगणार आहे, जो अवतार सांगणार आहे, तो आहे वराह अवतार. पण वराह अवतार म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर कुठला अवतार येतो की दशावतारामधला वराह अवतार. तर भगवंतानी 2 वेळेला वराह अवतार घेतलेला होता. म्हणूनच आता हा भाग मी जो सांगतेय तो भाग प्रत्येकाने खरंच खूप शांतपणे ऐकला पाहिजे. हे 24ही अवतार अतिशय शांतपणे ऐका आणि समजून घ्या. आपण जेव्हा भगवंतांच्या 24 अवतारांची यादी बघतो त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो वराह अवतार. परंतु दशावतारामधला वराह अवतार 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे ज्या वेळेला दशावतार आपण बघू त्यामध्ये 3रा अवतार येतो वराह अवतार. आणि हा अवतार आहे 24 अवतारामधला दुसरा अवतार. म्हणून या अवताराला आदि वराह अवतार म्हणतात. श्वेत अवतार देखील काही पुराणामध्ये याला संबोधलं गेलं आहे. अर्थ नीट समजून घ्या. आदि वराह अवतार किंवा श्वेत वराह अवतार 24 अवतारामधला दुसरा अवतार. प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की हा विरोधाभास का? दशावतारामध्ये तू म्हणतीयस 3ऱ्या क्रमांकावर आहे, 24 अवतारामध्ये म्हणतीस 2ऱ्या क्रमांकावर आहे, नेमकं काय? तर तेच मी आपल्याला माझ्या परीने समजावून सांगण्याचा या भागामध्ये प्रयत्न करणार आहे. भगवंतानी वराह अवतार एकदाच घेतला होता की 2दा घेतला होता, हे आपल्याला आता नीट समजून घ्यायचं आहे. मला पण फार पूर्वी असं वाटायचं. अगदी मी तुम्हाला माझ्या पण काही चुका किंवा माझ्या पण मनामध्ये जो काही गैरसमज होते ते मी आपल्याला प्रत्येक भागामध्ये सांगतेय. मला देखील वाटायचं की वराह अवतार म्हणजे फक्त हिरण्याक्षाचा वध करणारा दशावतारातला भगवंतांचा अवतार. पण जेव्हा श्रीमद भागवत हे दशावतार आणि 24 अवतार ज्यावेळेला मी करायचे ठरवले त्यावेळेला ज्यावेळेला माझं वाचन मी वाढवलं त्यावेळेला मला कळलं की श्रीमद भागवत महापुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, वायू पुराण आणि इतर पुराणांचा ज्या वेळेला अभ्यास केला मी तेव्हा मला अतिशय महत्वाची एक गोष्ट लक्षात आली की पुराणामध्ये वेगवेगळ्या कल्पांमध्ये भगवंतानी वेगवेगळ्या उद्देशाने वराह रूप धारण केलेले आहे. सृष्टीच्या प्रारंभी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी प्रगट झालेल्या वराहाला आदि वराह किंवा श्वेत वराह म्हणतात. सृष्टीच्या प्रारंभी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी भगवंतानी हा अवतार घेतलेला आहे. म्हणून याला आदि वराह किंवा श्वेत वराह अवतार असे म्हटले जाते. आणि त्यानंतर दुसऱ्या कल्पामध्ये कथेमध्ये पृथ्वीचा उद्धार करताना हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी जो अवतार भगवंतानी वराह अवतार घेतला त्याचे दोन्हीही कालखंड वेगवेगळे आहेत. हे दोन्हीही प्रसंग वेगवेगळ्या कालखंडातले आहेत.
म्हणूनच 24 अवतार आणि दशावतार यामध्ये वराह अवतारांचा क्रम वेगळा दिसतो. दशावतारामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि 24 अवतारामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. हा विरोधाभास नाहीये, तर हा कल्पभेदामुळे आलेला फरक आहे. आता आपण याची खूप सविस्तर माहिती बघूयात, म्हणजे आपल्याला दोन्हीही वराह अवतारामधला फरक समजून येईल. सृष्टीच्या प्रारंभीची अवस्था कशी होती हे आधी आपण बघून घेऊयात. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवानी जीवसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केलेला होता, हे मी आपल्याला श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्या समोर एक प्रचंड अडचण उभी राहिली की महाप्रलयानंतर संपूर्ण पृथ्वी प्रलयाच्या अथांग जलात बुडून रसतळाला गेलेली होती. महाप्रलय झालेला होता आणि त्यावेळेला पृथ्वी रसतळाला गेलेली होती. पृथ्वीचं अस्तित्व नसल्यामुळे पर्वत, नद्या, प्राणी, मानव, इतर कोणतीही जीवसृष्टी निर्माण करणं अशक्य होतं. ब्रह्मदेव अत्यंत चिंतेत पडले. पृथ्वीच नसेल तर मी सृष्टीची निर्मिती कसं करणार? या विचारामध्ये त्यांनी विष्णूचं ध्यान करायला सुरुवात केली आणि तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली. ध्यान करत होते ब्रह्मदेव, ध्यान करत असताना एक अद्भुत घटना घडली. ब्रह्मदेवांच्या उजव्या नाकपुडीतून अंगठ्या एवढं लहानस वराह शिशु बाहेर पडलं. अगदी अंगठ्या एवढं बाहेर पडलं. सुरुवातीला सगळे देव, ऋषी, ब्रह्मदेव हे स्वतःही आश्चर्यचकित झाले, कारण ते ध्यानस्थ होते. ब्रह्मदेव ध्यान करत होते. भगवान विष्णूंना त्यांना विचारायचं होतं की मी काय करू, परत पृथ्वीची स्थापना कशी करायची, हे सगळं निर्मिती ब्रह्मांडाची मी कशी करू, हे विचारण्यासाठी म्हणून ते भगवंतांची आराधना करत होते. आणि विष्णू ब्रह्मदेवांच्या उजव्या नागपुडीतून अंगठ्या एवढं वराह शिशु बाहेर पडलं. हे देव, ऋषी, मुनी ह्या सगळ्यांनी पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. मात्र काही क्षणामध्ये त्या छोट्या वराह शिशूचे रूप वाढायला सुरुवात झाली. आधी ते वासरा एवढं झालं, नंतर हत्ती एवढं झालं, नंतर पर्वता एवढं झालं आणि पाहता पाहता त्यांनी संपूर्ण आकाश व्यापून टाकलं. एवढं विराट स्वरूप त्या वराह शिशूनी धारण केलं. तेव्हा ब्रह्मदेव, सनकादिक ऋषी आणि सगळ्या देवतांनी ओळखले की हे साधे वराह नाही, तर हा स्वतः महाविष्णूने घेतलेला, महाविष्णूंनी वराह रूप घेतलेलं आहे. त्याच क्षणी भगवंतानी एक दिव्य गर्जना केली आणि त्या दिव्य गर्जनेने दाही दिशा दुमदुमल्या. वेदांचा नाद सगळीकडे घुमायला लागला. देव आणि ऋषी आनंदाने भगवंतांची स्तुती करायला लागले. ती वराहाची गर्जना म्हणजे धर्माच्या पुनर्स्थापनेची आणि नव्या सृष्टीच्या प्रारंभीची घोषणा होती. देव आणि ऋषींनी भगवंतांची स्तुती केली आणि त्या स्तुतीचा स्वीकार करून भगवान वराह प्रलयाच्या अथांग महासागरामध्ये उतरले. डोळ्यासमोर आपण हे फक्त दृश्य आणूयात. विशाल रूप धारण केलेले भगवंत वराहाचं विशाल रूप धारण केलेले भगवंत, आणि ते आता उतरलेले आहेत प्रलयाच्या अथांग महासागरामध्ये. त्यांनी रसतळाला म्हणजे महासागराच्या अगदी खोलवर जाऊन पृथ्वीचा शोध सुरू केला आणि खूप वेळ शोध घेतल्यानंतर पृथ्वी प्रलयाच्या जलात आणि चिखलात रुतलेली होती. भगवंतांनी अत्यंत प्रेमाने आणि कोमलतेने पृथ्वीला आपल्या तेजस्वी सुळावर उचलले. ते उचलताना ते जे भाव होते भगवंतांचे, ते असे भाव होते की एखाद्या पित्यानी आपल्या लहान बाळाला अलगद उचललेले आहे, असे भाव होते भगवंतांचे पृथ्वीला उचलताना. आणि तशी करुणा त्यांच्या कृतीमध्ये होती. अगदी हळुवारपणे त्यांनी आपल्या सुळावर पृथ्वीला ठेवले. पृथ्वीला कुठलीही इजा न होऊ देता
त्यांनी तिला प्रलयाच्या जलातून बाहेर काढले आणि तिला परत योग्य स्थानावर स्थापित केले. विचार करा किती दिव्य दृश्य असेल की प्रत्यक्ष भगवंत पृथ्वीला किती हळुवारपणे बाहेर काढत होते, कारण ती चिखलामध्ये जलामध्ये रुतलेली होती. यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवांना आवश्यक आधार प्राप्त झाला आणि ब्रह्मदेवांचे सृष्टी रचनेचे कार्य सुरू झाले. या आदिवराहाच्या अवतारामध्ये लक्षात ठेवा, मी मागच्या ह्याच्यातच आपल्याला सांगितलं, मागच्या भागामध्ये प्रत्येक अवतार काही शत्रूचा वध करण्यासाठी म्हणून घेतलेला नाही भगवंतानी. प्रत्येक अवताराचं महत्व वेगवेगळं आहे. कधी ज्ञान द्यायचं आधी, कधी वैराग्य आहे, कधी धर्म स्थापना करायची आहे. प्रत्येक अवतार वेगवेगळ्या कारणासाठी भगवंतानी घेतलेला आहे. तसंच या आदिवराह अवतारामध्ये कोणत्याही राक्षसाचा वध करण्याचा प्रसंग नाही, कोणाचाही वध केलेला नाही. या अवताराचा फक्त एकच उद्देश होता, पृथ्वीचा उद्धार करणे, सृष्टीची पुनर्स्थापना करणे आणि ब्रह्मदेवांना सृष्टी कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक आधार उपलब्ध करून देणे. आणि म्हणूनच हा अवतार सृष्टी रक्षण, विश्व व्यवस्थापनेची पुनर्स्थापना आणि नव्या सृष्टीच्या प्रारंभीचा अवतार मानला जातो. या अवताराला श्वेतवराह असेही म्हणतात. मी मगाशीच सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, आदिवराह आणि श्वेतवराह असं म्हटलं जातं. कशासाठी म्हटलं जातं? प्रत्येक गोष्टीच्या मागे अतिशय सुंदर अर्थ आहे. श्वेत रंग हा सात्विकता, पवित्रता, निर्मळता आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानला गेला आहे. सृष्टीच्या अगदी प्रारंभी भगवंतानी हे मंगलमय श्वेत रूप धारण करून सृष्टीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली असे वैष्णव परंपरेमध्ये सांगितले आहे. मी प्रत्येक वेळेला काही काही वेगळ्या परंपरांचा किंवा कोणी हे म्हटलेला याचा मुद्दाम उल्लेख करते, कारण त्या परंपरेमध्ये त्याचा उल्लेख अगदी व्यवस्थित केलेला आहे. वैष्णव परंपरेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आपण आज ज्या ब्रह्मकल्पात आहोत त्या कल्पाला श्वेतवराह कल्प असे नाव आहे. आता हे खरंच समजायला अतिशय अवघड आहे, म्हणून मी यामध्ये फारशी खोलामध्ये जात नाही, कारण हे सगळं समजवायचं म्हणजे हा भाषा अतिशय कठीण जाते आणि खरंच पाहिलं तर ती डोक्यावरून जाते. त्यामुळे मी फक्त आपल्याला सांगत आहे की आपण ज्या ब्रह्मकल्पामध्ये जगत आहोत त्या कल्पाला श्वेतवराह कल्प म्हणतात, कारण या कल्पाच्या प्रारंभी भगवंतानी वराह रूप धारण करून पृथ्वीचा उद्धार केलेला होता. आता आपल्याला प्रश्न पडला असेल किंवा मला पण स्वतःला प्रश्न पडला की भगवंतानी वराहाचंच रूप का घेतलं यावेळेला? मग उद्धार करायचा होता, महाप्रलयातून चिखलात रुतलेली पृथ्वी काढायची होती, तर भगवंतांना ते अगदी सहज शक्य होतं. मग वराहच रूप का घेतलं? हा प्रश्न बहुतेक आपल्या पण मनात आला असेल आणि माझ्या पण मनात आला. यामागे खूप सुंदर अर्थ आहे. वराह हा प्राणी जमिनीखाली खोल गाडलेली वस्तू आपल्या तीक्ष्ण घाणेंद्रियाने त्याच्या साह्याने तो शोधून काढतो. आपण कधी बघितलंय वराहाकडे किंवा रानडुक्कर वगैरे आपण जे बघतो आपल्याकडे हुंगत जात असतात. कधी आपण एवढं बघत नाही, कारण ते सारखे चिखलात वगैरे असतात म्हणून आपण त्यांच्याकडे फारसं बारकाईने नाही बघत, पण त्यांचं असं सतत हुंगणं सुरू असतं. त्या घाणेंद्रियाच्या साह्याने ती एखादी गोष्ट हुडकून काढतात आणि मजबूत सुळांच्या साह्याने, त्यांची सुळे अतिशय मजबूत असतात आणि एखादी गोष्ट खाली जर रुतलेली असेल जमिनीमध्ये तर ते हुंगून काढून सुळांनी ती माती उकरून काढून तिला ती वस्तू ती बाहेर काढतात. पृथ्वी ही आहे वराहाचं खरं रूप आणि पृथ्वी प्रलयाच्या जलात आणि रसतळाला लपलेली होत असल्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी हेच रूप सगळ्यात योग्य होतं.
म्हणून मी आपल्याला सांगितलं की भगवंत जे रूप घेतात किंवा भगवंतांची जी अवतार आहेत, प्रत्येक अवताराच्या मागे इतका सुंदर अर्थ आहे. कधीही आपण एवढ्या खोलामध्ये अर्थ बघायला जात नाही, पण आता हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आता हा कधी डोक्यात कोणाचा विचार आला असेल? पुराणामध्ये आपल्याला किती सुंदर पद्धतीने हे समजावून सांगितलेलं आहे. कधी खरंच आपण बघतो, आपण रानडुक्कर नेहमी बघतो. आता शहरामध्ये कमी बघिततात, पण गावाकडे वगैरे भरपूर असतात. पण गावाकडे असणारे जे लोक गावाकडे गेल्यानंतर देखील विचार करून मला सांगा, एवढ्या बारकाईने कधी आपण बघितलंय त्याच्याकडे? नाही बघत. पण हाच त्याचा जो गुण आहे, वराहाचा गुण आहे, तो गुण भगवंतांना माहित होता, म्हणून भगवंतानी वराह रूप घेतलं आणि रसतळाला असलेली, प्रलयामध्ये आणि चिखलामध्ये रुतलेली ती त्यांनी सुळेवर उचलून बाहेर काढली. घाणेंद्रियाने, तीव्र घाणेंद्रियाच्या साह्याने त्यांनी ती शोधली आणि त्यांच्या सुळावर तिला उचलून बाहेर आणलं. म्हणून भगवंतानी हे रूप धारण केलं. यातून भगवंत आपल्याला अजून एक खूप छान संदेश देतात की भगवंतांसाठी कोणतंच रूप लहान किंवा मोठं नाहीये. विश्वाच्या कल्याणासाठी त्यांना जे आवश्यक वाटेल ते रूप ते घेतात आणि ते त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. आता याच्याकडे आपण एक थोडस शास्त्रीय दृष्टिकोनातून पण बघू शकतो. ब्रह्मदेवांना सजीव सृष्टी निर्माण करायची होती, पण पृथ्वीला स्थिर आधार नव्हता. थोडस जिथे जमेल तिथं मी थोडस वैज्ञानिक दृष्टिकोनातून पण आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण. ब्रह्मदेवांना सजीव सृष्टी निर्माण करायची होती, पण पृथ्वी स्थिर नव्हती, त्यामुळे ती प्रलयाच्या जलात बुडालेली होती. भगवंताने तिला सुळावर उचलून योग्य स्थानावर स्थिर केले. हा प्रसंग विश्वात सुव्यवस्था निर्माण होण्याचे प्रतीक म्हणून समजला जातो. आता 2 वराह अवतारांचा पुराणामधला आधार आपण बघूया. या भगवंतानी 2 वेगवेगळ्या कल्पामध्ये दोन वेगवेगळे वराह रूप धारण केलेले आहेत, याचा उल्लेख मी यावेळेला प्रत्येक ज्या पुराणातून हे उल्लेख घेतलेले आहेत. कारण काही वेळेला असा समज होऊ शकतो बऱ्याच जणांचा की ह्या अतिरंजक कथा आहेत किंवा ह्या नाही आहेत, ह्या एखाद्या सिरियल मध्ये असतील किंवा या मूव्ही मधल्या किंवा पिक्चर मधल्या असतील, किंवा कधी कधी कुठले कीर्तनकार, कथाकार पण काही थोडस रंजकता वाढवण्यासाठी म्हणून कथा सांगतात, असं आहे का? म्हणून मी ज्या ज्या पुराणांचा आधार घेतला आहे, ज्या पुराणातून मला ही माहिती मिळालेली आहे, त्याचा उल्लेख मी इथे करत आहे. भगवंतांनी वेगवेगळ्या कल्पामध्ये वराह रूप धारण केल्याचे उल्लेख शिवपुराण, वायुपुराण आणि इतर पुराणांमध्ये आढळलेला आहे. तसेच श्रीमद भागवत महापुराणामध्ये विदुराने मैत्रेय ऋषींना विचारलेला होता प्रश्न की सृष्टीच्या प्रारंभी वराह अवतार झाला. आता हा प्रश्न माझ्या पण मनामध्ये आलेला होता. आधी ज्या वेळेला मी हे शोधत होते आणि मला ज्यावेळेला 24 अवतारामध्ये 2दा वराह अवतार दिसला, त्यावेळेला माझ्या मनामध्ये हा प्रश्न आलेला होता आणि मग त्याचं उत्तर मला श्रीमद भागवत महापुराणामध्ये मिळालं. श्रीमद भागवत महापुराणामध्ये विदुराने मैत्रेय ऋषींना हा प्रश्न विचारलेला होता की सृष्टीच्या प्रारंभी वराह अवतार आला असे आपण म्हणतात, मग हिरण्याक्षाची कथा नंतर कशी सुरू झाली? अगदी योग्य प्रश्न आहे हा. पण प्रश्न माझ्या मनात आला की अरे काहीतरी चुकतंय का आपलं? म्हणजे आपण शोधत असताना किंवा वाचत असताना आपल्याकडून काहीतरी मिसिंग आहे का, किंवा काहीतरी गडबड होती, असा माझ्या मनामध्ये प्रश्न आलेला होता. पण त्याच वेळेला भागवत वाचलं मी, श्रीमद भागवत परत एकदा वाचलं, त्यावेळेला हा प्रश्न आला आणि मग याचं उत्तर मला इथे मिळालं. त्यावेळी मैत्रेय ऋषी स्पष्ट करतात की कल्पभेदांमुळे क्रम बदललेला आहे. पहिल्या प्रसंगामध्ये पृथ्वी प्रलयाच्या जलात बुडालेली होती. दुसऱ्या प्रसंगामध्ये अनेक युगे उलटल्यानंतर हिरण्याक्षाने पृथ्वीला परत समुद्राच्या तळाशी नेलेले होते.
पहिल्यांदा जलप्रलयाच्या वेळेला बुडालेली होती आणि नंतर हिरण्याक्षाने तिला बुडवलेलं होतं. आणि तेव्हा परत एकदा भगवंतानी वराह रूप घेतलं आणि पृथ्वीचा उद्धार केलेला आहे. म्हणून 2 वेळेला भगवंतांना वराह रूप घ्यावं लागलं होतं. म्हणून 24 अवतार ही भगवंतांच्या विविध लीलांची मांडणी आहे. तर 10 अवतार ही युगानुसार धर्म स्थापनेची मांडणी आहे. दोन्हीही सत्य आहेत. फरक फक्त पाहण्याचा आणि दृष्टिकोनाचा आहे. आता आपण एक छोटस सोपं उदाहरण मी आपल्याला समजावून सांगते समजण्यासाठी म्हणून. अगदी साधं म्हणजे साध्या भाषेमध्ये मी काही उदाहरण आपल्याला सांगणार आहे. समजा आपण आता हेच म्हणजे 2 कल्पामधले 2 अवतार हे आपल्याला कसे समजायचे. कारण आतापर्यंत मला असं वाटतंय की कारण मी पण काय झालं ज्यावेळेला मी लिहित होते त्यावेळेला मला बऱ्याच वेळेला 3, 4, 5 वेळेला मी तेच ते वाचत गेले तरीही मला समजलं नाही आणि नंतर मात्र मला त्याचा अर्थ समजला. म्हणून मी आपल्याला सांगते की एक छोटस उदाहरण देते आणि यानंतर मात्र आपण आजचा भाग संपवूयात कारण तसा भाग बराच मोठा झालेला आहे. समजा आपण नवीन घर बांधत आहोत. सर्वप्रथम आपल्याला काय मजबूत पाया बांधावा लागतो घराचा. म्हणजे आपलं फ्लॅट नाही आपण बंगला धरूयात आपलं रो हाऊस किंवा बंगला धरूयात. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं मजबूत पाया बांधावा लागतो. त्या पायाशिवाय घर उभं राहतं का? नाही उभं राहत. व आदी वराह अवतार म्हणजे सृष्टीचा पाया घालणारा अवतार. हे झालं एका कल्पातला अवताराचं उदाहरण. आता दुसरं उदाहरण सांगते मी दुसऱ्या कल्पातलं. घर बांधून झालंय आपलं आणि बऱ्याच वर्षांनी एखाद्या माणसाने कोणीतरी असा राजकारणी माणूस धरून गुंड माणूस धरून त्यांनी त्या घरावर बेकायदेशीररित्या कब्जा केला. आपल्या घरावर आपण घर बांधला. आधीचा मी तुम्हाला सांगितलं की मजबूत पाया म्हणजे आदिवराह अवतार. घर बांधून झालं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण दुसरं एक उदाहरण बघतोय की आपलं घर बांधून अनेक वर्ष झालेली आहेत आणि त्यावर एका गुंडाने किंवा कोणीतरी कब्जा केला. तेव्हा आपण काय करतो कोणा कोणाची तरी मदत घेऊन पोलिसांची मदत म्हणा किंवा कोणाची तरी मदत घेऊन त्या गुंडाला हटवून आपण आपलं घर परत मिळवतो. याचप्रमाणे दशावतारातील वराह अवतारात हिरण्याक्षाने पृथ्वीवर अन्यायाने कब्जा केलेला. दुसऱ्या अवताराचा अर्थ मी सांगते. दशावतारातल्या वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाने पृथ्वीवर अन्यायाने कब्जा केलेला होता आणि भगवंतानी त्याचा वध करून पृथ्वीचा उद्धार केला. म्हणजे आपल्या घरावर जर कोणी कब्जा केला तर आपण कोणाची तरी एखाद्याची मदत घेऊन आपलं घर परत आपल्यासाठी मिळवतो. तसा हा भाग आहे. हीच 2 वराह अवतारामधली सर्वात सोपी आणि समजण्यासारखी भिन्नता आहे. म्हणजे आधी वराह अवतार आणि नंतर भगवंतांनी जो दुसरा वराह अवतार घेतलेला आहे त्याचं नाव पण वेगळं आहे. ते पण मी पुढच्या ज्या वेळेला वराह अवतार येईल त्यावेळेला आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. आत्ता इथपर्यंत आपण आता थांबूयात. भाग मोठा झालेला आहे. बाकी सगळे श्रीकृष्ण अर्पणमस्तु. उद्याच्या भागापर्यंत मात्र मला आता अनुमती द्या. तोपर्यंत आपण भगवंतांच्या दशावताराची ध्यान करत राहूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.